रायगडमध्ये आज आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी। रायगड लोकसभेच्या निवडणुकीला आता काही दिवसच उरलेले आहेत आणि या ठिकाणी रायगड लोकसभेमध्ये प्रत्येक पक्षातील नेते मंडळी या ठिकाणी येऊन आपापल्या पद्धतीने सभेचं आयोजन करत आहेत। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की मी मुरुड या ठिकाणी रायगडमधील मुरुड या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी 32 रायगड लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीच्या प्रचार सभेच्या दरम्यान या ठिकाणी युवा नेतृत्व आदित्य ठाकरे या ठिकाणी येऊन या रायगडवासियांना संबोधित करणार। एकंदरी आपण जर का दृश्याच्या माध्यमातून पाहिलं तर भलमोठे व्यासपीठ आहे या ठिकाणी आसनस्थ केलेले आहे आणि आदित्य ठाकरे रायगडमध्ये आज येऊन प्रथमच रायगड लोकसभा इंडिया आघाडीची या ठिकाणी मुरुड या ठिकाणी सभा होणार आहे। अर्थातच या सभेकडे आता रायगडसह महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे। या ठिकाणी आदित्य ठाकरे येऊन अनंत गीते यांच्या प्रचार दरम्यान आता काय तोप टाकणार ते मात्र पाहणं ठरलेलं आहे। एकंदरी आपण जर बघितलं तर रायगड लोकसभा मतदारसंघ हा तिसऱ्या टप्प्यातील असलेला लोकसभाचे मतदारसंघ आहे आणि येत्या 7 तारखेला या निवडणुकीचा अंतिम दिवस असणार आहे। यामुळे प्रत्येक राजकीय पक्षातील नेते मंडळी आपापल्या उमेदवारासाठी रायगड लोकसभेमध्ये येऊन वेगवेगळ्या अँगलनी प्रचार दरम्यान ते लोकांच्या समोर जाऊन लोकांमध्ये एक जनजागृती करत आहेत। अशातच आज आदित्य ठाकरे रायगडमध्ये मुरुड या ठिकाणी येऊन आता काय निश्चित रायगडवासियांसाठी तोप टाकणार हे आता पाहणं गरजेचं ठरलेलं आहे। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड।